जीन निघाला बघ. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले, ती म्हणजे चिरागची. इव्हेंट कंपनीने आम्हाला एक चिराग बनवायला सांगितलेला, त्याच्यामुळे जुन्या ज्या अल्लादीनच्या कथा आहेत त्या पुन्हा जाग्या झाल्यात. आणि हा चिराग आम्हाला थर्माकोलने बनवायचा होता, त्याच्यामुळे आम्हाला मोठे मोठे ब्लॉक पाहिजे होते थर्माकोल, ते पण मिळत नव्हते. आणि नशिबाने आम्हाला ते मिळाले आणि आम्हाला हा चिराग बनवण्याची कल्पना सुचली. की त्या कंपनीमुळे आम्हाला या जुन्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली, कारण की जुन्या ज्या कथा होत्या त्या खूपच भारी होत्या. दरवेळेस नवीन नवीन कलाकृती बनवण्याचं चॅलेंज आमच्याकडे येत असतं आणि आम्ही ते स्वीकारतो. आणि दरवेळेस असं नवीन नवीन कलाकृती घडवताना नवीन नवीन आम्ही शिकत असतो. जरी आम्ही कलेचं शिक्षण घेतलेलं असलं तरीही प्रत्येक वेळेस कलाकार हे प्रत्येक वेगवेगळ्या कलाकृतीतून नवीन काहीतरी शिकतच असतो. त्याचप्रमाणे हा चिराग बनवताना सुद्धा डिझाईन बनवताना वेगवेगळे मटेरियल, वेगवेगळे चिपकवण्याचे साहित्य, याच्यामधून आम्ही बरंच काय काय शिकतो आहे. जादुई चिराग असल्यामुळे तो गोल्डन असला पाहिजे, त्याच्यामुळे बेस कलर मी येल्लो मारते. आणि अगोदर मी डायरेक्ट त्याच्यावर गोल्डन कलर हा ऑइल पेंट मारल्यामुळे थर्माकोल पूर्णपणे जळून गेला. आणि मग आम्ही तो कपडा काढून बघितला तर थर्माकोलची पूर्ण वाट लागलेली. टेन्शनमध्ये होतं आता काय करायचं पुन्हा. तर मग एक आयडिया सुचली की PU फोमच्या साह्याने तो भाग वरती आणूया. असं करण्यासाठी आम्ही हा PU फोम बनवण्याचं जे लिक्विड आहे ते मिक्स करतो. ते मिक्स करून झाल्यानंतर ते बबलसारखं असं फुगतं. तर फुगल्यावर ते फोम म्हणजे जो आपला थर्माकोल सारखाच असतो, थर्मासमध्ये असणारा फोम असा तयार होतो. तर असं करून करून आम्ही उंचवटे तयार केले. आणि जेवढा पण जो एक्स्ट्रा भाग होता तो आम्हाला चाकूने काढायचा होता, पण लेवल काय बसतच नव्हती. आमच्यासाठी खूप टेन्शनचं काम झालं होतं हे, की आता कसं रिपेअर होणार. तर आम्ही कसं तरी करून त्याची लेवल करण्याचा इथे प्रयत्न करतोय. कामं केली नाही ती करायला लागतं. कसे ढग तयार झाले ते. एवढं सगळं करून सुद्धा लेवल तयार होत नव्हती. एवढं घासते, ओरिजिनल चिरागला घासला असं त्याच्यामध्ये जीन तरी बाहेर आला असतं. याच्या अगोदर सुद्धा एवढं घासून घासून याला लेवल केलं आहे. शेवटी त्याच्यामध्ये पुट्टी भरून टाकली. थर्माकोलवर ऑइल पेंट कलर मारून चूक झाली आणि ही हजामत आम्हाला एवढी करायला लागली. आणि आज संध्याकाळी याला आम्हाला पाठवायचं आहे दादरला. कलर मारून पुन्हा त्याच्यावर डिझाईन करून काचा चिपकावून बरंच काम आहे. आणि ऊन पण निघून जाईल, त्याच्यामुळे कलर सुकणार कसा, त्याच्यामुळे हाय त्या सुकलेल्या जागेवर पटापट कलर मारायला आम्ही सुरुवात केली. अल्लादीन जेव्हा गुफेमध्ये फिरत असतो, म्हणजे जंगलामध्ये फिरत असतो, तेव्हा त्याचा काका म्हणजे तो खूप चांगला नसतो, तर तो त्याला एका गुहेमध्ये कैद करतो. पण त्या गुहेमधून त्याला सुटका करायची असते, त्याच्यामुळे त्याच्याकडे एक अंगठी असते, त्या अंगठीला तो घासतो आणि मग त्याच्यामधून एक जीन बाहेर येतो आणि तो जीन त्याची मदत करतो आणि त्याला सुखरूप घरी सोडतो. अशी ही कथा आहे. आणि घरी आल्यानंतर त्याच्याकडे एक दिवा असतो, तो दिवा तो स्वच्छ करत असतो आणि तो घासताना त्याच्यामधून पुन्हा एक जीन निघतो आणि तो जीन त्याला सांगतो की मी या दिव्याचा गुलाम आहे. आणि तो जीन त्याच्या नेहमी सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात. पण जीन हा नेहमी चांगल्याच गोष्टी करत असतो, चांगल्याच इच्छा तो पूर्ण करत असेल, वाईट इच्छा त्यांनी कधीच पूर्ण केल्या नाही. म्हणजे कथेमध्ये सुद्धा आणि जीनसुद्धा हा चांगल्याच गोष्टींच्या मागे होता आणि चांगल्याच गोष्टींचा तो नेहमीच स्वीकार करत असेल. तर अशी ही जीनची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. मार्बलचं जीन बनवून झालेलं आहे आणि 2-3 दिवस लागले याला. खूप मेहनत करून जीन मी आणि माझे मिस्टर यांनी बनवलं आहे. आणि त्याच्यावर आम्ही रबर शीटपासून डिझाईन बनवून लावलेलं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.